नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय गोव्यामधून। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आपल्या बरोबर आहेत सोन्या। सोन्याचे दोस्त आहे, म्हणजे पुण्यातलीच गाडी आहे। तर कालपासून बरोबर होतं, बोलला आज काहीतरी करावं, आज रविवार आहे। आणि तुम्ही लास्टच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, आपण ONGC ला गाडी खाली करून आलो होतो। त्याच्यानंतर मग काय कुठे गेलो नाही, बोललो बघू संध्याकाळपर्यंत काय बुकिंग भेटतंय का। आणि बुकिंग अजून तर काही कन्फर्म झालं नाही। म्हणलं चला आज हाय दुपारचा उन्हाचा टायमिंगला तर काय निघालो नाही बाहेर। इथून एक 20-25 किलोमीटर मेन गोवा आहे, काय म्हणतात त्याला, पणजी आहे। तिथं बरेचसे बीच आहेत। तर बघूया आज जाऊया तिकडं। मस्त चाललोय, गाडीत तर काय नेली नाही, गाडी लावली पार्किंगला, चालतच निघालोय। आपल्या वेर्णाची MIDC इंडस्ट्रियल एरिया आहे टोटल। तर मस्तपैकी आपण ST ने प्रवास करतो। पोहोचलो एकदाचा पणजीला। चला उतरा। सिटी बसने प्रवास केला आणि आपला सोन्याच्या बसमध्ये कंडक्टरला विचारायला गेला तसंच तिकडे गेला। तर हे पणजीचा बस स्टॉप आहे आणि मस्त असं मारुतीरायाचं मंदिर पण आहे। चला मस्त वेगळी आता बघूया गोव्यात आपल्याला काय काय बघायला भेटतंय। कसं वाटतंय मित्रांनो गोवा? पणजी टूर चालू आहे सध्या। एन्जॉईंग गोवा आहे ना, जेट्टी आहे आणि इथे मस्त असं एक छोटंसं मंदिर आहे। चला तर हे नाही, इथं नाही डॉल्फिन तिकडे होतं। बजरंग बली की जय। चला मित्रांनो मस्त आता गोवा एन्जॉय करूया चालत। तुझीच होती ऑन स्टेटमेंट? हा ना, कितीला दिली? ती फक्त 10,000 रुपयाला गाडी विकली। 10,000 रुपयाला ना, बरोबर आहे। किंमत अशी सांगितली मी, त्यामुळे मला काय पुन्हा लोकांना खरं वाटणार नाही। नाही विकून टाका 10,000 रुपये। हा, 1 रुपये कमी येतात, 9,999 रुपये। हुक आणि हे फिशिंग। तर पोचलो मित्रांनो आपण पणजी मधल्या ह्या पॉइंटला, जिथं भरपूर अशा बोटिंग्स आहेत, जेट्टी राईड्स आहेत। आणि इथून पलीकडे गेल्यानंतर जे समोर दिसतंय तो गोवा फोर्ट वगैरे त्या साईडला आहे। आणि आपण आपला प्रवास मित्रांनो दरवेळेस ह्याच बीचवरतून करत असतो, नाही का, इकडूनच जातो आणि परत इकडूनच पुढे जातो। तर मस्त असा परिसर आहे जिथं सध्या आपण थांबलो। तर कसा वाटतंय गोवा आणि अजून गोव्यात काय काय फिरण्यासारखं आहे ते कमेंट करून नक्की सांगा। तर अजून बरंचसं फिरायचं बाकी आहे, आता जस्ट पोहोचतोय। तर बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतंय। पेटीएम तर ही गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे 2009 पासूनची। इथं लिहिलेलं आहे बघा 2009 फ्री बोटिंग गोवा, रोड क्रॉस करण्यासाठी। आणि याच्या शेजारी मस्त असा व्ह्यू आपल्याला बघायला भेटत असला तर कसिनो। सोन्या आयला फ्री सर्व्हिस भेटली आपल्याला, बघ यार कसलं तो नशीब जोरात आहे। फ्री राईड आणि हे 2,500 रुपये आणि 5,000 रुपये कोण भरणार रे याला? जे आहे ते स्पष्ट। एवढं कशाला पैसे घालवायचे, कसिनोच बसून। इथं गव्हर्नमेंटने आपल्यासाठी दिलंय ना मस्त। कोचीनला पण आपण गेलो होतो पोर्टला, तिथं 8 रुपये तिकीटवालं होतं, आता इथं फ्री सर्व्हिसवालं आहे मस्त।
चलो आपली फ्री ऑफ कॉस्ट वाली राईड संपलेली आहे. समोर आता इथं एक्झिट करूया. आता जाऊया इकडला गोवा बघूया. खायला आपण आता बसलोय बसमध्ये मित्रांनो. परत इथून कलंगूट बीचसाठी बस भेटते आणि इथं हा प्रवास आता इथून पुढे. बघा इथून बाहेर आलो आपण राईड करून आणि हा कलंगूट बीचचा रोड. समोरच बीच दिसत असेल. कसा मस्त असा सीन आहे बघा. भरपूर फुल जाम फुल जाम. आय लव्ह गोवा. आठ वाजले तरी लोक राव काय बीच सोडायला मोकळे नाही. फुल एन्जॉय चालू आहे लोकांचा. संडे नाईट. कर तू पण एन्जॉय कर बाळा कर. धिंगाणा.com उद्या दिसल ब्लॉग मध्ये मस्त असं. आम्ही काय चालू शकतो बाकी काही करू शकत नाही. साला के रेला पाहिला मित्रांनो. आणि मस्त मधला पोर्शन पाहिला असेल. पूर्ण गॅप आहे तो क्रॉस केलाय आणि आता पोहोचलो आपण बागा बीचला. समोर जे जगामागा मला बागा दिसतंय ना त्याला म्हणतात बागा म्हणजे बागा बीच. तर पोहोचलोय. सोन्या भाऊ कसा वाटतोय बीच? साऊंड तर वाजतोय. साऊंड वाजल्यानंतर तिथं मला जगामागा बघा असं कंडिशन झालेली आहे. बघूया आता तिथं जाऊन काय कंडिशन आहे नाही का. चला बघूया आपण. दिल फिसल गया
कसं काय पाटील? तर निघालोय मित्रांनो आता गोव्यामधून मस्त असं एन्जॉय करून. कसं वाटलं गोवा? एक नंबर वाटला भाऊ. आपल्या बरोबर आल्यावर सगळं एकच नंबर असतं. चला मित्रांनो आता मस्तपैकी परत बस पकडायची, वेरण्याला जायचंय. तर आजचा गोव्याचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट जर्नी पाहण्यासाठी म्हणजे उद्या कोणतं बुकिंग वगैरे भेटतंय का ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला निघूया आता इथून. आजचा ब्लॉग कसा आहे ते कमेंट करून नक्की सांगा.